नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 30% महिला आरक्षण दाखला हा शब्द सर्वांचा परिचयाचा असेल, परंतु हा दाखला का काढला जातो, कुठे मिळतो, हा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, कोणत्या कास्टला हा दाखला काढता येतो किंवा कोणत्या कास्टला हा दाखला काढता येत नाही, त्याचबरोबर हा दाखला का काढावा, त्याचा उपयोग काय होतो, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 30% महिला आरक्षण दाखला हा UPSC, MPSC किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला महिला आरक्षणाच्या माध्यमातून सहज पद्धतीने फॉर्म भरता यावं, त्याचबरोबर आपल्याला प्रवेश मिळावं, या उद्देशाने हा दाखला खूप उपयुक्त ठरतो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा दाखला ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरी जी लोक असतात, ज्या महिला असतात, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दाखला समजला जातो. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ST आणि SC या लोकांना किंवा या महिलांना हा दाखला काढता येतो का? तर SC आणि ST या महिलांना कोणत्याही प्रकारचा दाखला मिळत नाही किंवा काढता सुद्धा येत नाही. त्यांना 30% महिला आरक्षण दाखला कुठल्याही सेतू कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये मिळत नाही. त्यांच्यासाठी हा दाखला उपलब्ध नसतो. त्याचबरोबर जे जनरल कॅटेगरीचे जे महिला असतात त्यांना मात्र हा दाखला काढता येतो. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की जे OBC असतात किंवा NT असतात किंवा VJNT असतात, या लोकांना हा दाखला काढता येतो का? तर यामध्ये ज्या महिला असतात त्यांना हा दाखला काढता येतो, परंतु ज्या महिलांकडे नॉन क्रिमिनल दाखला नाहीये, समजा तुमचा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न जर असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल मिळतो. पण जर समजा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल दाखला जर असेल तर तुम्हाला महिला आरक्षणामधून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. 8 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असेल, तुमच्या घरातील एकूण उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल दाखला मिळत नाही. अशा महिलांना महिला आरक्षण दाखला काढता येतो. हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय, हा दाखला तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात? सर्वात महत्त्वाचा विषय, जर महिला आरक्षण दाखला तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला पाहिजे, तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे, तुमच्याकडे डोमासेल पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे तुमच्या कुटुंबातील उत्पन्नाचा दाखला पाहिजे. जर समजा लग्न झालेलं नसेल तर मुलीचं जर हा दाखला काढायचा असेल तर तुम्हाला वडिलांच्या नावाने उत्पन्न दाखला लागतो. जर समजा तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतीच्या नावाने हा उत्पन्न दाखला जोडला जातो. आता सर्वात महत्त्वाचा विषय, हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला हा दाखला कुठे मिळतो? तर तुम्हाला माही सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र या ठिकाणी मिळू शकतो. सेतू केंद्रामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करावा लागतो. तो तहसील कार्यालयामध्ये जातो आणि तहसील कार्यालयामधून हा महिला आरक्षण दाखला तुम्हाला मिळतो. तुमच्याकडे जर जातीचा दाखला जर नसेल, समजा काही कारणास्तव तुम्हाला जातीचा दाखला काढता येत नाही, समजा तुम्ही जर OBC असाल किंवा VJNT, NT मध्ये जर तुम्ही असाल आणि तुमचा जर जातीचा दाखला जर निघत नसेल तर मात्र तुम्हाला महिला आरक्षण दाखला काढावा लागणार आहे. कारण जातीचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल मिळणार आहे. नॉन क्रिमिनल जर असेल तर तुम्हाला आरक्षणामध्ये बेनिफिट मिळतो किंवा तुम्हाला सहज पद्धतीने कोणत्याही भरतीसाठी फायदा होतो. पण जर समजा तुमच्याकडे जातीचा दाखला जर नसेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल मिळणार नाहीये. नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्हाला फायदा होणार नाही. अशा ज्या महिला असतात त्या सर्व महिलांनी महिला आरक्षण दाखला काढला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांनी फॉर्म भरला गेला पाहिजे. आता मित्रांनो, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की समजा आमच्याकडे जर नॉन क्रिमिनल असेल तर आम्हाला याचा लाभ का घेऊ शकत नाही? तर इथे मी एक गोष्ट क्लिअर करतो की नॉन क्रिमिनल दाखला हा आरक्षणाचा दाखला म्हणून संबोधला जातो. त्यामुळे महिला आरक्षण हे सुद्धा आरक्षणाचा भाग आहे, नॉन क्रिमिनल दाखला हा सुद्धा आरक्षणाचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही आरक्षणामधून बेनिफिट मिळणार नाही. जर नॉन क्रिमिनल असेल तर महिला आरक्षण मिळणार नाही किंवा काढू नका किंवा तुम्हाला त्याचा बेनिफिटच मिळणार नाही. जर समजा नॉन क्रिमिनल नसेल तर मात्र तुम्हाला महिला आरक्षणातून लाभ मिळणार आहे. त्यामुळे नॉन क्रिमिनल दाखला आणि महिला आरक्षण याचा व्यवस्थित विचार करायचा आणि मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जर समजा तुमच्याकडे दोन्ही गोष्टी असतील तर तुम्हाला मात्र एकाच बाबतीत लाभ मिळणार आहे, दोन्ही गोष्टीतून लाभ मिळणार नाहीये. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. कारण मित्रांनो, महिला आरक्षण हा शब्द प्रत्येकाच्या परिचयाचा आहे, परंतु महिला आरक्षण दाखला कुठे मिळतो, तो कोणी काढला पाहिजे, का काढला पाहिजे, कोणत्या कास्टला मिळतो, कोणत्या कास्टला मिळत नाही, त्याचबरोबर कागदपत्र कोणकोणते लागतात, याविषयी अनेक लोकांना माहिती नसल्या कारणाने ते सर्व लोक किंवा सर्व महिला या आरक्षणापासून किंवा या बेनिफिट पासून वंचित आहे. त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.